हॅलो स्टुडंट्स, लास्ट क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं? एक प्रॉब्लेम दिला होता मी तुम्हाला. ओके, सोल्युशन सांगत होतो, तेवढ्यात क्लास संपला. या प्रॉब्लेममध्ये आपण त्याचं काय बघूयात, सोल्युशन. ओके, पहा आता काय होता क्वेश्चन. 2 पॉईंट्स ए अँड बी, 2 पॉईंट दिले होते ए अँड बी, आणि ते 2 पॉईंट्स ए अँड बीला व्हेलॉसिटी काय होती? 0. आता थोडंसं विचार करा, ए आणि बी पॉईंटला व्हेलॉसिटी 0 होती, म्हणजे हे ए आणि बी पॉईंट्स जे काय असतील, ए पॉईंट्स आणि बी पॉईंट्स ह्या काय असतील? एक्स्ट्रीम पोझिशन. कारण एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0. आणि काय म्हणलं होतं? ऑनलाईन ओ ए बी, ऑनलाईन ओ ए बी लाईनवरती कन्सिडर करा, ओ पॉईंट हा इथं असेल. या ओ ए बी लाईन बघा, ही लाईन कोणती झाली? ओ ए बी लाईनवरती द डिस्टन्सेस ऑफ ए अँड बी आर ए अँड बी. हे ए आणि बीचे डिस्टन्सेस, ए पॉईंट ए डिस्टन्सवर आहे आणि बी पॉईंट जो आहे हा किती डिस्टन्सवर आहे? बी डिस्टन्सवर. म्हणजे हे ओ ए बी ही लाईन आहे, ही ओ ए बी, याच्यावरती ए पॉईंट इज ॲट डिस्टन्स ए अँड बी पॉईंट इज ॲट द डिस्टन्स बी. ओके, आणि काय म्हणलं होतं? ॲट द मिडल ऑफ ए बी, ॲट द मिडल ऑफ ए बी व्हेलॉसिटी इज व्ही. मिडलला व्हेलॉसिटी काय आहे? व्ही. मग मिडल पॉईंट ए बीचा म्हणजेच कोणती पोझिशन असेल? मीन पोझिशन. डायग्राम लक्षात आली? नीट बघा डायग्राम काय आहे. ए आणि बी पॉईंटला व्हेलॉसिटी काय आहे म्हणलंय? 0. मग यू नो दॅट इन एस एच एम ॲट विच पॉईंट व्हेलॉसिटी इज 0. व्हेलॉसिटी 0 एस एच एममध्ये कुठं असते? यू ऑल नो दॅट व्हेलॉसिटी इज 0 ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे ए आणि बी हे जे ते पॉईंट आहेत, हे पॉईंट कोणते आहेत? एक्स्ट्रीम पोझिशन. आणि काय म्हणलं? ऑनलाईन ओ ए बी, ऑनलाईन ओ ए बी, ए इज ॲट अ डिस्टन्स ए. ए पॉईंट हा ए डिस्टन्सवर आहे आणि बी इज पॉईंट ॲट अ डिस्टन्स बी. म्हणजे ओ पासनं ह्या बीचं डिस्टन्स काय आहे म्हणले? बीच. ओके, अँड व्हेलॉसिटी ॲट मिड पॉईंट, या ए बीच्या मिड पॉईंटला, ए बी एक्स्ट्रीम म्हणजे त्यांचा मिड पॉईंट काय झाला? मीन पोझिशन. व्हेलॉसिटी व्ही, याची व्हेलॉसिटी काय आहे म्हणले? व्ही. ओके, आणि काय विचारलंय आपल्याला? फाइंड द टाइम पिरियड ऑफ एस एच एम. एस एच एमचा टाइम पिरियड विचारले. चला कसं करणार आता मला सांगा. एक्स्ट्रीम पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन डिस्टन्स किती असतं? 2a. एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम 2a. मग हे डिस्टन्स किती असेल? चला सांगा बरं. हाऊ मच दिस डिस्टन्स विल बी? एवढं डिस्टन्स बी आहे, एवढं डिस्टन्स ए आहे. मग ह्या बी मधनं ए सबस्ट्रॅक्ट करा, एवढं डिस्टन्स मिळून जाईल. म्हणजे हे डिस्टन्स काय असेल? बी मायनस ए. म्हणजे एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम डिस्टन्स किती झालं? बी मायनस ए. एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम 2a, दिस इज बी मायनस ए. सो ॲम्प्लिट्यूड काय आलं? बी मायनस ए बाय 2. दिस इज द ॲम्प्लिट्यूड. हे काय आलं? ॲम्प्लिट्यूड. मग आता बघा, मिड पॉईंटची व्हेलॉसिटी काय दिली? व्ही. मग व्ही ही काय झाली? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. आणि मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ए बी मायनस ए बाय 2 ओमेगा. ओमेगा व्हॉट इज ओमेगा? 2 पाय बाय टी. सो 2 गेट कॅन्सल. टाइम पिरियड इकडे आला. काय आला आन्सर? बी मायनस ए अपॉन व्ही डिनॉमिनेटरला इंटू पाय. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड. हेच कोणासाठी आन्सर आलं? टाइम पिरियडसाठी. ओके, समजलं कसं केलं ते? बघा काय केलं मी. एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम डिस्टन्सला काय म्हणतो आपण? पाथ लेंथ. मग पाथ लेंथ किती झाली? 2a इज इक्वल्स टू, हे एवढं डिस्टन्स किती आहे? ओ पासनं ए, एवढं डिस्टन्स बी. म्हणजे एवढं डिस्टन्स काय असेल? टोटल मायनस ए, म्हणजेच बी मायनस ए. हे डिस्टन्स असेल एवढं मायनस एवढं, म्हणजेच एवढं, म्हणजेच बी मायनस ए. म्हणजेच 2a शुड बी इक्वल्स टू बी मायनस ए. मग ए इज इक्वल्स टू काय आलं? बी मायनस ए अपॉन 2. सो व्ही इज इक्वल्स टू काय आलं? ए ओमेगा. ना व्ही इक्वल्स टू, सबस्टिट्यूट करा एची व्हॅल्यू बी मायनस ए बाय 2 इंटू ओमेगा 2 पाय बाय टी. 2 गेट कॅन्सल. टी इकडे आलं. बी मायनस ए अपॉन व्ही इंटू पाय. दिस इज द टाइम पिरियड. ओके, लक्षात? दिस इज द आन्सर. नेक्स्ट, पुढचं. आता बघा, नेक्स्ट पॉईंट पाहायचा टॉपिक मधला. नेक्स्ट पॉईंट पाहायचा टॉपिक मधला. राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग. किंवा आणखी एक प्रॉब्लेमच पाहूयात. ओके, आणखी एक प्रॉब्लेमच पाहूयात. काय म्हणलंय? टाइम रिक्वायर्ड टू कम, राईट डाऊन,
time required to come mass m, time required to come mass m to original position. The time required to come mass m to original position. हे डायग्राम दिले. हे मास एम व्ही वेलॉसिटीने या साईडला चाललंय. त्याचं स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे आणि हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे दिले ते डिस्टन्स दिले एल. ओके, नीट बघा आता इकडं. ह्याला टॅकल कसं करणार? हे मास एम आहे, टुवर्ड्स द स्प्रिंग यायले आणि काय विचारले? टाइम रिक्वायर्ड टू कम मास एम टू द ओरिजिनल पोझिशन. मास एम परत तिथंच यायला किती टाइम लागेल? चला मला सांगा, आधी मास एम इथं आलं, मास एम इथं आलं, सो टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स एल अपॉन वेलॉसिटी व्ही, बरोबर, एल बाय व्ही. मग आता काय झालं? हे मास इथं आल्यानंतर, हे मास इथं आल्यानंतर इथं जाऊन परत इथं येईल, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊन, एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊन परत ह्या कुठल्या पोझिशनला येईल? मीन पोझिशन. मला सांगा, एक्स्ट्रीमला जाऊन मीन पोझिशनला येईपर्यंत किती ऑसिलेशन होईल? इथंपर्यंत हाफ ऑसिलेशन, आणि हाफ ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती झाला? T/2. इथं जाऊन परत इथंपर्यंत येईल, म्हणजे हाफ ऑसिलेशनचा टाइम पिरियड काय झाला? T/2. आणि परत मीन पोझिशनहून ओरिजिनल पोझिशनला यायचा टाइम सेम डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी काय असेल? एल बाय व्ही. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स एल बाय व्ही. मग आता बघा टोटल टाइम किती आला? टोटल टाइम हे इथून इथंपर्यंत एल बाय व्ही प्लस हे हाफ ऑसिलेशनचा टाइम पिरियड कॅपिटल T/2, आणि एक ऑसिलेशनला किती लागतो? कॅपिटल टी. हाफ ऑसिलेशन T/2. हाफ ऑसिलेशन का? मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम टू मीन. ज्या वेळेस मास इथं आलं त्यावेळेस हे कुणाचं कॉम्बिनेशन झालं? स्प्रिंग मास सिस्टीम. मग स्प्रिंग मास सिस्टीम हे SHM असते आणि SHMचा हाफ ऑसिलेशनचा टाइम पिरियड किती? T/2. सो सबस्टिट्यूट करा T/2 प्लस हे काय झालं? एल बाय व्ही. एल बाय व्ही, एल बाय व्ही, 2L बाय व्ही प्लस हे 1/2 इंटू टाइम पिरियड 2π√m/k. So 2 get cancelled. So 2L by V plus π√m/k. This is the answer for this problem. Okay, नीट बघा. मास एम आहे, हे मास एम कुठं आलं? सुरुवातीला इथून व्ही वेलॉसिटीनं स्प्रिंगपर्यंत आलं. मग व्ही वेलॉसिटीनं स्प्रिंगपर्यंत आलं, टाइम कसं काढणार? डिस्टन्स बाय वेलॉसिटी. हाऊ मच डिस्टन्स इज हिअर? एल. सो एल बाय वेलॉसिटी व्ही. इथं आल्यानंतर आता ही कोणती सिस्टीम झाली? स्प्रिंग मास सिस्टीम. मग ही कुठं जाईल? मीन. समजा आता ही मीन पोझिशन झाली, मीनवरनं एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमवरनं मीन. मग आता मीनवरनं एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीमवरनं मीन का झाली? म्हणजे हाफ ऑसिलेशन, हाफ ऑसिलेशन टाइम T/2. मग इथून पुढं का नसणार? कारण आता इथं कॉन्टॅक्ट काय होणार? स्प्रिंग मासचा ब्रेक. स्प्रिंग मासचा ब्रेक झालं की स्प्रिंग जागेवरच राहणार, फक्त कोण जाणार? मास. मग मास परत जाणार, म्हणजे टाइम डिस्टन्स बाय वेलॉसिटी एल बाय व्ही. सो टोटल टाइम एल बाय व्ही प्लस हे T/2 प्लस एल बाय व्ही. टी ठेवा 2π√m/k. 2 गेट कॅन्सल. एल बाय व्ही, एल बाय व्ही, 2L बाय व्ही. दिस इज द आन्सर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट असतं पोटेन्शियल एनर्जी. छोटे छोटे पॉईंट जे काय आहेत ते नेक्स्ट हे डाऊन स्टार करून लिहा. पोटेन्शियल एनर्जी और वर्क डन, पोटेन्शियल एनर्जी और वर्क डन ऑफ स्प्रिंग इन टर्म्स ऑफ फोर्स. छोटे छोटे पॉइंट्स प्रॉब्लेमसाठी. इन टर्म्स ऑफ फोर्स, पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन इन टर्म्स ऑफ द फोर्स. मग आता बघा पोटेन्शियल एनर्जीचा आठवतोय? पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला होता? हाफ kx². पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला होता? हाफ kx². आठवतंय? किंवा वर्क डन हेच काय होतं? पोटेन्शियल एनर्जी. मग हे काय आहे? वर्क डन किंवा हे पोटेन्शियल एनर्जी हाफ kx². मला सांगा ह्याच्यामध्ये फोर्स आहे का? नाही. मग आपल्याला हे तर इक्वेशन कशाच्या टर्म्समध्ये लिहायचे? फोर्सच्या. मग काय करूत ह्याला आपण? के न मल्टिप्लाय करूत, के न डिवाइड करूत. मग पोटेन्शियल एनर्जी काय आली? हाफ के काय झालं? k² x² अपॉन काय झालं? के. बट वी नो दॅट kx म्हणजेच काय असतं? फोर्स. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 f² k. दिस इज द आन्सर. सो पोटेन्शियल एनर्जी काय आलं? f² अपॉन kx म्हणजेच फोर्स, k² x² म्हणजे फोर्स स्क्वेअर अपॉन के. पोटेन्शियल एनर्जी काय आलं? f² अपॉन 2k.
मीन्स बघा आता पोटेन्शियल एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के वेन फोर्स इज कॉन्स्टंट. म्हणजे फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर पोटेन्शियल एनर्जी किंवा वर्क डन हे काय असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्प्रिंग कॉन्स्टंट. याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन विचारतात ह्या रिलेशनवरती. स्प्रिंग कॉन्स्टंट देतात, समजा क्वेश्चन असा विचारला, स्प्रिंग कॉन्स्टंट K1 दिला 4000 न्यूटन पर मीटर आणि K2 दिला 2000 न्यूटन पर मीटर आणि विचारलं व्हेन फोर्स आर कॉन्स्टंट व्हॉट आर द रेशो ऑफ स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी. स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जीचा रेशो विचारला. मग आता बघा फोर्स कॉन्स्टंट असताना P इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू के, मग P1/K2 उलटा रेशो घ्या. K2 किती 2000 अपॉन 4000, हे 1000 कॅन्सल. व्हॉट इज आन्सर 1:2. दिस इज द आन्सर. सो माइंड इट, if force is constant then work done or energy stored in the spring inversely proportional to काय असतं K म्हणजेच कोणता कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट. Next heading, write down superposition of two SHM. Superposition of two SHM of equal frequencies in perpendicular direction. Write down next heading, superposition of two SHM of equal frequencies in perpendicular direction. ओके, नीट बघा आता, तुम्हाला दोन SHM दिल्या जातील, आणि त्या दोन SHM काय म्हणतात की परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये सुपर इम्पोज व्हायला. परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय व्हायला, सुपर इम्पोज. आणि विचारतील व्हॉट विल बी रिझल्टंट ग्राफ. त्यांचा रिझल्टंट ग्राफ काय असतो डेफिनेटली विचारतात आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. डेफिनेटली विचारतात आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ओके, मग आता बघा काय असेल की सुपरपोजिशन इन परपेंडिक्युलर डायरेक्शन. मग आता ह्याच्यामध्ये मी काय करतो, कसं टॅकल करायचं प्रॉब्लेम्सला. बघा दोन SHM दिल्या. पहिली इक्वेशन SHM दिली x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी आणि दुसरी SHM दिली y इज इक्वल्स टू b कॉस ऑफ ओमेगा टी. पहिली काय दिल्या x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी आणि दुसरी काय दिल्या y इज इक्वल्स टू b कॉस ओमेगा टी. अशा कुठल्याही दोन SHM देऊ द्या, कुठल्याही. काय करायचं आता ह्या SHM ला, सगळ्यात पहिला अँगल फंक्शनची व्हॅल्यू काढायची. अँगल फंक्शन, चला पहिल्या SHM वरनं अँगल फंक्शन कोण, साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टी काय आलं, x/, पहिलं कळलं. कोणाची व्हॅल्यू काढायची, अँगल फंक्शनची. अँगल फंक्शन म्हणजे साइन ओमेगा टी x/, काही असू द्या. दुसऱ्या ह्याच्यावरनं कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू आली, कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू आली y/b. दुसरं कोण, कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू काय आली y/b. इक्वेशन 1 झालं हे झालं इक्वेशन 2. सरळ काय करायचं, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. इक्वेशनचं स्क्वेअर करायचं आणि स्क्वेअरिंग आणि काय करायची, ॲडिंग. हे साईनचा स्क्वेअर, साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस कॉसचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर ओमेगा टी. RHSचं करा सिमिलरली, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस y/bचं वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. चला सांगा बरं, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजेच हे काय आलं, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजे हे जनरल इक्वेशन कोणाचं झालं, एलिप्स. सो माइंड इट, दोन SHM सुपर इम्पोज झाल्यास त्यांचा रिझल्टंट ग्राफ इलिप्स असतो. हे इलिप्स कधी असतो आता ह्याच्यावरनं बघू. मला सांगा दोघांचे अँप्लिट्यूड सेम आहेत का, अँप्लिट्यूड सेम आहेत का, नाही. म्हणजे इलिप्ससाठी कंडिशन असेल a नॉट इक्वल्स टू b, अँप्लिट्यूड शुड बी डिफरंट. अँप्लिट्यूड सेम
असले नाही पाहिजेत, म्हणजे ॲम्प्लिट्यूड्स आर डिफरंट. आणि साईन आणि कॉस म्हणजे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स जो असेल हा फेज डिफरन्स किती असेल π/2. साईन आणि कॉसमध्ये फेज डिफरन्स किती असतो 90. सो माइंड इट, जर 2 मध्ये फेज डिफरन्स हा 90 डिग्री असेल आणि ॲम्प्लिट्यूड्स डिफरंट असतील तर येणारं आन्सर जे काय असेल ते काय असतं इलिप्स. ओके, ऑलरेडी आपण हे इक्वेशन पाहिले. हे इक्वेशन कोणासाठी होतं इलिप्ससाठी. अरे समजतंय का, आठवतंय का? येस सर आठवते. ओके, नीट बघा व्यवस्थित. सुपरपोजिशन ऑफ द 2 ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी. इक्वल फ्रिक्वेन्सीच्या 2 काय बघायचे सुपरपोजिशन. मग x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी x बाय a. y इज इक्वल्स टू b कॉस ओमेगा टी y बाय b. लक्षात. मग काय केलं, ह्या इक्वेशन 1 आणि 2 ला स्क्वेअरिंग अँड ॲडिंग, म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजे हे जनरल इक्वेशन कोणाचं झालं इलिप्स. मग हे का आलं इलिप्स नीट बघा. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे का, एकाचं ए आहे दुसऱ्याचं काय आहे बी. मीन्स ए नॉट इक्वल्स टू बी. फेज डिफरन्स, एक साईन आहे दुसरं कॉस आहे. साईन आणि कॉसमध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो 90चा. म्हणजे फेज डिफरन्स डेल फाय शुड बी इक्वल्स टू 90. म्हणजे फेज डिफरन्स कितीचा आहे 90चा. ओके, आता ह्याच्यातच बघा सेकंड कंडिशन. इफ ॲम्प्लिट्यूड आर सेम, ॲम्प्लिट्यूड काय असतं सेम आणि फेज डिफरन्स तोच. फेज डिफरन्स किती ठेवूयात 90च. फेज डिफरन्स किती ठेवूयात 90च. व्हॅल्यू ठेवा, जर ए आणि बी सेम असतं तर काय आलं असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी ऐवजी ए ठेवूयात ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. म्हणजे हे जनरल इक्वेशन काय आलं असतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे अपॉनचं ए स्क्वेअर या साईडला आलं. म्हणजे या केसमध्ये जनरल इक्वेशन काय आलं असतं सर्कल. काय आलं असतं सर्कल. आणि हे जे सर्कल असतं हे कसं सर्कल कन्सिडर करायचं क्लॉकवाईज सर्कल. नीट लक्षात घ्या, ते जे सर्कल कन्सिडर करणार आहेत ते सर्कल हे कोणतं सर्कल कन्सिडर करायचं क्लॉकवाईज सर्कल. ओके, मग आता नीट बघा सेकंड कंडिशन काय झाली. इफ ॲम्प्लिट्यूड्स आर सेम, ॲम्प्लिट्यूड सेम असतील आणि फेज डिफरन्स 90 असेल तर हे ए आणि बीच्या व्हॅल्यू सेम झाल्या. सो बी स्क्वेअरला पण मी ए स्क्वेअर ठेवला अपॉनचं ए स्क्वेअर इकडं आलं. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर. हे जनरल इक्वेशन ऑफ सर्कल क्लॉकवाईज. मग आता आन्सर काउंटर क्लॉकवाईज पण असतं. काउंटर क्लॉकवाईज कधी असेल नीट लिहून घ्या. काउंटर क्लॉकवाईज कधी असेल जर एक डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह दुसरी डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर आन्सर काय असेल काउंटर क्लॉकवाईज. नीट लक्षात घ्या. इफ वन डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह अनदर डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह तेव्हा ऑप्शन जो येईल तो इन्स्टेड ऑफ क्लॉकवाईज सर्कल हा काय येईल अँटी क्लॉकवाईज सर्कल. त्यालाच काय म्हणतात काउंटर क्लॉकवाईज. ओके, आता नीट बघा थर्ड वन. आता थर्ड वन मध्ये समजा ॲम्प्लिट्यूड काय आहे सेम आणि फेज डिफरन्स पण 0 आहे. नीट बघा इकडं ॲम्प्लिट्यूड पण सेम ए इज इक्वल्स टू बी, फेज डिफरन्स पण काय आहे 0. मग आता मला सांगा बरं नीट, समजा एक्स इज इक्वल्स टू काय ए साइन ओमेगा टी, वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा. अरे हा या ना, एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी, वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. दोघांचा ॲम्प्लिट्यूड पण काय आहे सेम. साइन साइन फंक्शन म्हणजे फेज डिफरन्स पण काय आहे 0. म्हणजे y शुड बी इज इक्वल्स टू x. म्हणजे y इज इक्वल्स टू हे जनरल इक्वेशन कोणाचं झालं mx. मग इथं m एक्सच्या पुढं काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे m इक्वल्स टू 1. स्लोप 1 झाला म्हणजे टॅन थिटा इज इक्वल्स टू 1. म्हणजे थिटा किती झाला 45. म्हणजे येणारा जो ग्राफ येईल हा y वर्सेस xचा हा येणारा ग्राफ काय येईल स्ट्रेट लाईन. आणि जा स्ट्रेट लाईन मिडलला असेल आणि हा अँगल किती असेल 45. म्हणजे y वर्सेस एक्सचा ग्राफ काय असेल स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, नीट बघा इकडं एकदम सिंपल आहे. काय आहे ॲम्प्लिट्यूड सेम असेल ए इज इक्वल्स टू बी आणि फेज डिफरन्स किती असेल 0. मग एक्स काय आहे ए साइन ओमेगा टी, वाय डिस्प्लेसमेंट ए साइन ओमेगा टी. मग दोन्ही पण साइन साइन आहेत म्हणजे फेज डिफरन्स किती झाला 0. मग दोन्हीकडे ॲम्प्लिट्यूड काय आहे सेम, ॲम्प्लिट्यूड सेम आहे म्हणजे ए इज इक्वल्स टू बी. मग आता एक्सचं इक्वेशन ऑब्झर्व करा, वायचं इक्वेशन काय आहे सेम म्हणजे वाय शुड बी इक्वल्स टू एक्स. एक्सच्या पुढं काही नाही म्हणजे 1. मग वाय इज इक्वल्स टू एम एक्स म्हणजे एम किती झाला 1. एम म्हणजे टॅन थिटा 1 म्हणजे थिटा किती झाला 45. सो माइंड इट वाय वर्सेस ग्राफ वाय इज इक्वल्स टू एम एक्स रिलेशन म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन.
आणि ही स्ट्रेट लाईन किती अँगल बनवणार 45, कारण थिटा किती आलेला आहे 45. ओके, दिस इज द आन्सर. आलं लक्षात? मग आता नीट लक्षात ठेवा, ॲम्प्लिट्यूड डिफरंट, फेज डिफरन्स 90 असेल तर इलिप्स, ॲम्प्लिट्यूड सेम, फेज डिफरन्स 90 असेल तर सर्कल, आणि त्याच्यात पण एक इक्वेशन प्लस दुसरं मायनस असेल तर अँटी क्लॉकवाईज सर्कल म्हणजे काउंटर क्लॉकवाईज सर्कल. आणि लास्ट म्हणजे तिसरं, जर दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असतील आणि फेज डिफरन्स 0 असेल तर येणारा आन्सर कोणतं असेल? स्ट्रेट लाईन. हे कसं येतात ह्या सगळ्यांचे प्रूफ मी दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती डेफिनेटली काय 100% क्वेश्चन हा विचारला जात असतो. ओके, आलं लक्षात? नाव राईट डाऊन नेक्स्ट, डॅम्प्ड ऑसिलेशन. नेक्स्ट हेडिंग राईट डाऊन, डॅम्प्ड ऑसिलेशन. बघा इकडं, लास्ट क्लासमध्ये जे काही पार्ट पाहिला होता आजपर्यंतचा, हा काय होता? अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणजे एनर्जी आणि ॲम्प्लिट्यूड काय राहायचं? कॉन्स्टंट. म्हणजे इयर फ्रिक्शनला आपण काय केलं होतं? निग्लेक्ट. ओके, मग आता आपल्याला पाहायचंय नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज डॅम्प्ड ऑसिलेशन. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज डॅम्प्ड ऑसिलेशन. ओके, नीट बघा आता. ह्याच्या आधीचे जे ऑसिलेशन्स पाहिले होते ते कसे ऑसिलेशन्स होते? अनडॅम्प्ड. अनडॅम्प्ड म्हणजे इयर फ्रिक्शनला कम्प्लिटली काय करत होतो? निग्लेक्ट. मग डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये इयर फ्रिक्शन किंवा कुठलाही फ्रिक्शनल फोर्स इज कन्सिडर्ड. म्हणजे इथं काय केला जातो? फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला जातो. लिहितो मी पहिलं स्टेटमेंट, फ्रिक्शनल फोर्स इज कन्सिडर. इथं काय केला जातो? फ्रिक्शनल फोर्स हा कन्सिडर. हे महत्वाचं आहे. मग बघा बरं, फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केल्यास ऑसिलेशन्स कसे होतात ते. समजा हा पेंडुलम आहे बघा, आणि हा पेंडुलम मध्ये मी ऑसिलेशन स्टार्ट केले. पेंडुलम इज ऑसिलेटिंग लाईक दिस वे. काय व्हायले बघा बरं, ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत 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 काय व्हायले? फायनली 0. नीट बघा, हे ऑसिलेशन व्हायले. ऑसिलेशनचा ॲम्प्लिट्यूड काय व्हायले? डिक्रीज होत 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 फायनली काय व्हायले? 0. ओके, म्हणजे काय असतं? डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे द ऑसिलेशन इन विच amplitude and energy goes on decreasing and finally becomes 0. म्हणजे असे ऑसिलेशन जिथे की ॲम्प्लिट्यूड आणि एनर्जी काय होत चालले? डिक्रीज. आणि डिक्रीज होऊन फायनली काय व्हायले? 0. मग मी जर ग्राफ काढला तर ग्राफ कसा येईल बघा, आधी ॲम्प्लिट्यूड जास्त, नंतर ॲम्प्लिट्यूड थोडं कमी, नंतर कमी 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 होत 0. मग बघा, मी जर ह्याला थोडंसं शो केलं तर कसं दिसायला हे स्ट्रक्चर? लाईक दिस वे. म्हणजे ॲम्प्लिट्यूड कमी होत 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 फायनली काय व्हायले? 0. हा क्वेश्चन येतो, बोर्डला पण विचारतात, डेफिनेशन विचारतात डॅम्प्ड ऑसिलेशन. द ऑसिलेशन इन विच ॲम्प्लिट्यूड अँड एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग अँड फायनली बिकम्स 0. म्हणजे डे टू डे लाईफमधले जे काय ऑसिलेशन्स पाहता तुम्ही, डे टू डे लाईफमध्ये ऑसिलेशन्स ते सगळे कसे असतात? डॅम्प्ड ऑसिलेशन. बघा बरं, तुम्ही झाडाची फांदी, वार आला की हलते हलते फायनली काय होते? स्टॉप. कुठले पण ऑसिलेशन तुम्ही चलत चलत काहीही करा, चलत चलत तुम्ही घरी स्प्रिंगला ओढा एखाद्या, स्प्रिंग बाउन्स होत 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 फायनली काय होते? 0. म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि एनर्जी डिक्रीज होत 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 फायनली काय होतात? 0. मग हे 0 करण्यासाठी कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल असतो? बरोबर, हे 0 करण्यासाठी कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल असतो?
मग आता बघा एखादा पेंडुलम काय व्हायलाय, मूव्ह व्हायलाय. एखादा पेंडुलम मूव्ह व्हायलाय लाईक दिस वे. ओके. मग ह्याच्यावर जो काही रेझिस्टिव्ह फोर्स लागत असतो, व्हॉट आय एम सेइंग, जो काही रेझिस्टिव्ह फोर्सला काय म्हणूयात, एफ आर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हील असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला असतो, वेलॉसिटीला. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटीला असतो आणि साइन काय असतं, मायनस. म्हणजेच हा रेझिस्टिव्ह फोर्स व्हेलॉसिटीला काय करत असतो, अपोज करतो. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय करायला पाहत असतो, कमी. आता बघा बरं, रेझिस्टिव्ह फोर्सचं साधं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही बाईकवर चाललात, बरोबर. कमी स्पीड असल्यास लागणारं इयर, जे काही इयर लागत असते आपल्या फेसला किंवा फॉरवर्ड पार्टला, ती काय असते की स्टमकला वगैरे जे काय असेल ते पुढच्यावर बाजूला लागणारी इयर, हे कमी स्पीड असल्यास कमी लागते. जसं जसं स्पीड वाढवणार तसं तसं लागणारी इयर काय असते, जास्त असते. म्हणजे इयर आपल्याला काय करत असते, अपोज. मग बघा बरं, स्पीड वाढली की इयर वाढायला, स्पीड कमी झाली की रेझिस्टिव्ह फोर्स म्हणजे इयरचा फोर्स काय व्हायला, कमी. म्हणजे ह्याचा मिनिंग असा असतो, तो जो रेझिस्टिव्ह फोर्स आहे इयरचा क्रिएट होणारा, तो आपल्या बाईकच्या कशाला प्रोपोर्शनल आहे, व्हेलॉसिटीला. मग सिमिलरली इथं पण SHM मध्ये पण किंवा ऑसिलेशन मध्ये पण हा जो रेझिस्टिव्ह फोर्स असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला असतो, व्हेलॉसिटीलाच. मग आता हा जो रेझिस्टिव्ह फोर्स झाला, हा रेझिस्टिव्ह फोर्स मध्ये प्रोपोर्शनॅलिटी काढून कॉन्स्टंट लिहित असतात. त्याच कॉन्स्टंटला काय म्हणतात, बी. आणि हा बी म्हणजेच काय असतो, डॅम्पिंग. हा बी म्हणजेच काय असतो, डॅम्पिंग कोइफिशियंट. हा बी म्हणजेच काय असतो, डॅम्पिंग कोइफिशियंट. ओके. मग आता बघा आपला ॲज युजल रिस्टोरिंग फोर्स. आता इथे रिस्टोरिंग फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स काय असेल, मायनस KY. आणि त्याच्या ॲडिशनमध्ये हा एक कोणता यायला आहे, मायनस BV. हा रिझल्टंट फोर्स म्हणजे काय असेल, मायनस KY मायनस BV. मग आता बघा कुठलाही फोर्स MA हे मायनस KY इकडे येऊन प्लस KY, हे मायनस BV इकडे येऊन काय झालं, प्लस BV इज इक्वल्स टू 0. मी काय करतो, मासनं सगळ्याला डिवाइड करतो. ॲक्सलरेशन प्लस, आधी ह्याला लिहितो B/m इंटू V प्लस K/m इंटू V इज इक्वल्स टू 0. सॉरी, K/m इंटू Y. नीट बघा, मी काय केलं, डिवाइड बाय मास M. म्हणजे या स्टेपमध्ये काय केलं, डिवाइड बाय M मासनं डिवाइड केलं, LHSला RHSला दोन्हीकडं. MA/m किती, हे आधी हे लिहितो B/m इंटू V, आधी हे लिहिलं आणि नंतर हे लिहिलं K/m इंटू Y. चला सांगा आता मला, ॲक्सलरेशन इज डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ, ॲक्सलरेशन डबल डेरिव्हेटिव्ह कुणाचं असतं, डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे काय आलं, d2y/dt² प्लस B/m इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह dy/dt प्लस तिसरं काय आहे, K/m. हे K/m इंटू Y इज इक्वल्स टू 0. दिस इज द ह्याच इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणत असतात, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशनचं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. मग कधी कधी एक्झामला डायरेक्ट इक्वेशनच विचारत असतात. इक्वेशन विचारलं d2y/dt² प्लस B/m dy/dt प्लस K/m y इज इक्वल्स टू 0. मग आता नीट विचार करा बरं पोरांनो, ह्याच्यामध्ये d2y/dt² प्लस B/m इंटू dy/dt. मला सांगा, इथं जर डॅम्प्ड ऑसिलेशन ऐवजी अनडॅम्प्ड ऑसिलेशन असते, तर डॅम्पिंग कोइफिशियंटची व्हॅल्यू काय झाली असती, 0. B0 ठेवा, ही टर्म निघून गेली असते. म्हणजे d2y/dt² प्लस K/m y इक्वल्स टू 0. हे कुणाचं होतं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आणि ह्या वायला चिटकूनचा पार्ट म्हणजे काय होता, ω². म्हणजे K/m ही कुणाची व्हॅल्यू होती, ω²ची. आठवते, याच्यावर आपण प्रॉब्लेम पण केले होते. मग आता बघा ह्याचं सोल्युशन काय असतं, हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन जे आलं याचं सोल्युशन काय असतं. मग आता ह्याचं सोल्युशन करणं हे काय आपलं 12th स्टँडर्डच्या ते काय बियॉन्ड द स्कोप ऑफ लिमिट आहे. ह्याचे सोल्युशन्स करणं हा इंजिनिअरिंग थर्ड इयर, इंजिनिअरिंग सेकंड इयरचा पार्ट आहे. याचे आपल्याला सोल्युशन्स वगैरे नसतात, डायरेक्ट इक्वेशन्स दिलेले असतात आणि तुम्हाला हे डायरेक्ट इक्वेशन्स मगपच करावे लागतात. मग ह्याला जर सॉल्व केलं तर y इज इक्वल्स टू इक्वेशन मिळत असतं. ह्याला सॉल्व केल्यानंतर y इज इक्वल्स टू a
e raised to y is equals to a into e raised to minus bt by 2m into cos of omega dash t plus phi. नीट बघा काय आलं इक्वेशन, y इज इक्वल्स टू a इंटू ई रेज टू मायनस बी टी बाय 2m कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय, आणि हे ओमेगा डॅशची व्हॅल्यू असते ओमेगा डॅश इज इक्वल्स टू अंडर रूट के बाय एम मायनस बी अपॉन 2mचा होल स्क्वेअर. ओमेगा डॅशची व्हॅल्यू असते के बाय एम मायनस बी बाय 2m होल स्क्वेअर, आणि लास्ट असते एनर्जी. एनर्जीसाठी असतं एनर्जी इज इक्वल्स टू हाफ के स्क्वेअर ई रेज टू पॉवर मायनस बी ई रेज टू पॉवर मायनस बी टी बाय एम मायनस बी टी बाय एम. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, एक्सप्रेशन कुणासाठी असतं एनर्जी, हे असतं ओमेगा डॅश. नीट बघा इकडं, हा जो काही मी पार्ट लिहिलेला आहे, हा जो काही पार्ट मी लिहिलेला आहे, हा जो पार्ट आहे लिहिलेला, हा तुम्हाला मगअपच करावा लागतो. मगअप म्हणजे लक्षात ठेवावा लागतो. हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन जे आहे हे सिलेबसला नाही, आणि ह्याचं सोल्युशन करणं पण इम्पॉसिबल असतं. हे बियॉन्ड द स्कोप आहे, स्कोपच्या खूप बाहेर आहे. हे 12th स्टँडर्डला सांगितलं मी तरी समजणार नाही, 4 लेक्चर ह्याच्यातच जातील. मग हे लक्षात ठेवायचं असतं किंवा पाठ करायचं असतं. आता बघा, ह्याला जर सॉल्व्ह केलं तर ह्याचं काहीतरी इक्वेशन येणार, आणि ते इक्वेशन म्हणजे कोणाचं आलं, डिस्प्लेसमेंटचं. मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आलं, y इज इक्वल्स टू ए ई रेज टू मायनस बी टी बाय 2m सो कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. हे झालं इक्वेशन. आता मला सांगा, ह्याचं कन्वर्जन डॅम्पडचं अनडॅम्पडमध्ये केलं. नीट बघा, डॅम्पडचं अनडॅम्पडमध्ये, डॅम्पडचं अनडॅम्पडमध्ये केलं तर बी ची व्हॅल्यू काय येते, 0. डॅम्पिंग कोएफिशियंट 0 ठेवून बघा बरं, बी ची व्हॅल्यू 0 ठेवली, ई रेज टू पॉवर 0 म्हणजे किती, 1. मग वायचं इक्वेशन काय आलं, ए कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय. हेच असतं का इक्वेशन, अरे हेच असतं का, हो हेच असतं. मग आता हा ओमेगा डॅश म्हणजे काय असतं, ओमेगा डॅश इज इक्वल्स टू अंडर रूट के बाय एम मायनस बी बाय 2mचा होल स्क्वेअर. नीट बघा, ओमेगा डॅशचं इक्वेशन काय असतं, अंडर रूट के बाय एम मायनस बी बाय 2mचा होल स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट, मग आता एनर्जीचं असतं हाफ के स्क्वेअर ई रेज टू मायनस बी टी बाय एम. आता इथं पण चेक करा, जर हे डॅम्प्ड ऑसिलेशन ऐवजी अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स असते तर बी 0 झाला असता, बी 0 करा म्हणजे ओमेगा काय आला असतं, अंडर रूट के बाय एम. हेच असतं का इक्वेशन, यस. एनर्जीचं इक्वेशन ई रेज टू बी 0 करा, ई रेज टू 0 1 म्हणजे एनर्जी किती झाली, हाफ के स्क्वेअर. म्हणजे जर बी 0 ठेवला तर डॅम्प्ड ऑसिलेशनचे इक्वेशन सगळे कुणामध्ये कन्वर्ट होतात, अनडॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये. लक्षात आलं. इफ यू विल और वी विल सबस्टिट्यूट बी इज इक्वल्स टू 0, then these all damped equations, all damped oscillation equations are converted into undamped equations. ओके, इथपर्यंत आले सगळे, कोणाला काय प्रॉब्लेम, अरे हा या ना, हा तर बोलो नाही तर बोलो. मग आता ह्याच्यावरती मेन क्वेश्चन्स कुठे विचारतात, हे इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. पहिला क्वेश्चन्स विचारू शकतात बघा पोरांनो, फर्स्ट क्वेश्चन दे कॅन आस्क, पहिला क्वेश्चन ह्याच्यावरती विचारू शकतात, डायरेक्ट हेच इक्वेशन विचारतील. ओके, कोणतं इक्वेशन, हे, हा झाला पहिला क्वेश्चन. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारतात हे, आणि विचारलं तर हे एनर्जी विचारतात. लक्षात. मग आता बघा, इथे एनर्जी वर्सेस टाइमचा ग्राफ पण विचारतात, एनर्जी वर्सेस टाइमचा ग्राफ. मग एनर्जी वर्सेस टाइमचा ग्राफ काय असतो, नीट बघा. आता हे एनर्जी कुणाचं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल, आणि ईचा पॉवर मायनस आहे. ईचा पॉवर मायनस असेल तर एक्सपोनेन्शियल फंक्शन ग्रॅज्युअली गोज ऑन काय असतं, डिक्रीजिंग. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन ग्रॅज्युअली गोज ऑन डिक्रीजिंग. दिस इज द ग्राफ बिटवीन ई वर्सेस टी. हा ग्राफ कुणाचा झाला, ई वर्सेस टीचा. मग आता बघा, ह्याच्यामध्ये एक कंडिशन असते, इफ डॅम्पिंग इज स्मॉल. काय कंडिशन असते, इफ डॅम्पिंग इज व्हेरी स्मॉल. इफ डॅम्पिंग इज व्हेरी स्मॉल, जर व्हेरी स्मॉल डॅम्पिंग असेल तर व्हॅल्यू जी असते, व्हॅल्यू काय, 1 बी अपॉन अंडर रूट के एमची व्हॅल्यू, बी अपॉन अंडर रूट के एमची व्हॅल्यू ही काय असते, व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. व्हॅल्यू जी असते बी अपॉन अंडर रूट के एमची व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, म्हणजे त्याचा मिनिंग बी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन के एम.
म्हणजे डॅम्पिंग कोइफिशियंट जो असतो हा डॅम्पिंग कोइफिशियंट बी व्हेरी व्हेरी लेस दॅन काय असतो के एम. दिस इज द आन्सर. हे काय ॲडव्हान्स्ड बुकमध्ये हे पण विचारलेलं आहे. फॉर स्मॉल डॅम्पिंग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी. स्मॉल डॅम्पिंगसाठी बी थोडंसं ॲडव्हान्स लेवलला विचारलेलं आहे. मग ॲडव्हान्स लेवलला काय फॉर डॅम्पिंग इज व्हेरी स्मॉल असेल बी अपॉन रूट के एम व्हेरी व्हेरी लेस दॅन काय आहे 1. मग हे रूट के एम इकडं आलं म्हणजे बी व्हेरी व्हेरी लेस दॅन काय आहे रूट के एम. गॉट इट. अरे हा या ना समजतंय काय सांगतोय ते. ओके. हे इक्वेशन आपल्याला युजिंग करायचं असतं. लक्षात आलं. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय द ऑसिलेशन इन विच amplitude and energy. What I am saying, the oscillation in which amplitude and energy gradually goes on decreasing. Amplitude and energy gradually goes on decreasing and finally becomes zero. मग आता बघा हे सगळं डेरिवेशन्स केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन मिळालं, हे इक्वेशन, हे 3 क्वेश्चन विचारतात. हा ग्राफ चौथा क्वेश्चन आणि ही शेवटची व्हॅल्यू हे ॲडव्हान्स लेवलला विचारतात. बी व्हेरी व्हेरी लेस दॅन रूट के एम. आणि हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आय थिंक ही ओमेगा डॅशची व्हॅल्यू नीटला विचारलेली आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल कारण हे विचारण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात. आता बघा लास्ट पॉईंट राहिलाय टॉपिकचा फोर्स्ड ऑसिलेशन. लास्ट टॉपिकचा पॉईंट काय राहिलाय फोर्स्ड ऑसिलेशन. आता हा या क्लासमध्ये स्टार्ट करता येणार नाही कारण कंप्लीट होणार नाही, तो अर्धवट राहून जाईल. आपले जे काही 5 मिनिट्स राहिले त्याच्यामध्ये आपण काहीतरी रिवाइज करूयात. तुम्हीच सांगा मला काय रिवाइज करायचं ते. विचार करून सांगा. चला काय रिवाइज करायचं ते. डॅम्प्ड ऑसिलेशन कळलं सर्वांना. चला सांगा काय रिवाइज करायचं. चला एकदा टाइम सांगा की कुठून कुठं जायला किती टाइम लागतात. चला सांगा पटकन कुठून कुठं जायला किती टाइम लागतात. मी हे करतो 0 a/2 a मायनस a/2. चला टाइम सांगते वेळी पहिलं स्टेटमेंट हेच बोलायचं. मोशन कुठूनही सुरू होऊ देत. मोशन कुठूनही सुरू होऊ देत. एक्स्ट्रीम वरनं मीन वरनं किंवा आणखी कुठूनही. इकडून तिकडं तिकडून इकडं जायला लागणारे टाइम काय असतात सेम. व्हॉट आय एम सेइंग इकडून तिकडं तिकडून इकडं जायला लागणारे टाइम्स काय असतात सेम. काय सांगतोय कळतंय. मोशन कुठूनही सुरू होऊ देत. ए वरनं सुरू होऊ देत a/2 वरनं 0 मायनस a/2 a/√2 कुठूनही. तर इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं म्हणजे ए वरनं a/2 किंवा a/2 वरनं 0 किंवा ए वरनं 0 0 टू ए वरनं अशी इकडून तिकडं तिकडून इकडं जायला लागणारे टाइम काय असतात सेम. चला पटपट सांगायचं आता. मी लिहिणार तुम्ही जोरजोरात ओरडायचं. चला 0 वरनं a/2 ला जायला लागणारा टाइम t/12. 0 वरनं मायनस a/2 ला लागणारा टाइम t/12. व्हेरी गुड. 0 वरनं ए ला जायला लागणारा टाइम t/4. व्हेरी गुड. a/2 वरनं ए ला जायला लागणारा टाइम पटकन सांगा t/6. किती t/6. मायनस a/2 टू प्लस a/2 जायला लागणारा टाइम t/6 कारण t/12 प्लस t/12 किती आलं t/6. लक्षात. म्हणजे मोशन कुठूनही सुरू होऊ देत इकडून तिकडं तिकडून इकडं जायला लागणारे टाइम हे काय असतात सेमच. सेमच. आता बघा आणखीन एक क्वेश्चन विचारलाय. काय क्वेश्चन विचारलाय. एका पेंडुलमचा टाइम पिरियड टी आहे. एका पेंडुलमचा टाइम पिरियड टी. क्वेश्चन नीट लिहून घ्या. एका पेंडुलमचा टाइम पिरियड टी. दुसऱ्या पेंडुलमचा टाइम पिरियड 5t/4. 5t/4. आफ्टर हाऊ मेनी टाइम. आफ्टर हाऊ मेनी टाइम कम इन अ सेम फेज. आफ्टर हाऊ मेनी टाइम कम्स इन अ सेम फेज. किती टायमिंग नंतर ते सेम फेज मध्ये येणार आहे असा क्वेश्चन विचारलाय. मला सांगा आता लॉंगरचा टाइम पिरियड कोणता असेल 5t/4. म्हणजे हा टाइम पिरियड कुणाचा असेल लॉंगरचा. हा टाइम पिरियड कुठल्या पेंडुलमचा असेल शॉर्टर. आठवते का. हा टाइम पिरियड कुणाचा असेल लॉंगरचा. शॉर्टरचा. हा टाइम पिरियड कुणाचा असेल लॉंगरचा. चला सांगा नंबर ऑफ ऑसिलेशन. नंबर ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला आठवते का सर्वांना काय होता ts अपॉन tl मायनस ts. ts किती आहे टी. TL किती 5t/4
मायनस टी एस किती आहे टी. डू दिस कॅल्क्युलेशन टी अपॉन 5t मायनस 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा टी बाय 4 टी टी कॅन्सल सो एन अपॉनचं 4 वरी गेलं. टेल मी हे 4 ऑसिलेशन्स कुठल्या पेंडुलमचे असतात लॉंगर पेंडुलम. मग शॉर्टर पेंडुलमचे किती असतात शॉर्टर पेंडुलमच्या ह्याच्यापेक्षा एक नाही जास्त ह्याचे 4 असतील तर शॉर्टरचे किती होतील 5. मग टोटल टाइम किती लागला टोटल टाइम इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑसिलेशन्स 5. मग हे कुणाचे आहेत शॉर्टर पेंडुलम. शॉर्टर पेंडुलमचा टाइम पिरियड किती आहे टी. व्हॉट इज युअर आन्सर स्मॉल टी इज इक्वल्स टू 5t. ओके कळला प्रॉब्लेम काय केलं ते नीट बघा काय म्हणलं होतं एकाचा टाइम पिरियड टी आहे दुसऱ्याचा 5t/4. आफ्टर हाऊ मेनी टाइम्स कम्स इन द सेम फेज किती टायमिंग नंतर सेम फेज मध्ये येते. मग आधी नंबर ऑफ ऑसिलेशन्स काढले शिकलो ते आपण. मग नंबर ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला टी एस अपॉन टी एल मायनस टी एस. व्हॅल्यू ठेवा शॉर्टरचा टी अपॉन लॉंगरचा 5t/4 मायनस शॉर्टरचा टी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5t मायनस 4 t/4 टी टी कॅन्सल अपॉनचं 4 वरी गेलं. हे कुणाचे येतात लॉंगर. शॉर्टरचे एक न जास्त एक न म्हणजे 4 + 1 5. मग टाइम शॉर्टरचे ऑसिलेशन्स 5 इंटू टाइम टी. लॉंगर घेतलं असतं तर 4 इंटू लॉंगरचा टाइम पिरियड 5t/4 4 4 कॅन्सल आन्सर काय आलं असतं 5t. गॉट इट. ओके थांबूया तिथं. थँक्यू.